नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपले जे प्रकरण आहे ते भाग 2 मधील आहे 8वे त्रिकोणमिती. त्रिकोणमितीमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याचा सराव घेणार आहोत. तसेच आपण खेळाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून आणि काही प्रश्न उत्तरे यांच्या माध्यमातून देखील आपण त्रिकोणमिती हे जे प्रकरण आहे ते अभ्यासणार आहोत. चला मग मुलांनो, आपण त्रिकोणमिती हे जे प्रकरण आहे ते अभ्यासूया. तर बघा, या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणमिती म्हणजे काय, त्याची गुणोत्तरे व त्यातील संबंध, तसेच विशिष्ट कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे इत्यादींचा अभ्यास आपण काय करणार आहोत, तर अभ्यास करणार आहोत. मग इथे आपण पाहू शकतो स्पष्टीकरणामध्ये काय येणार आहे, तर त्रिकोणमितीची जी ओळख आहे ती आपण या स्पष्टीकरणामध्ये करून घेणार आहोत. मग इथे या त्रिकोणमितीचे जे काही ओळख आहे ते आपण काय करणार आहोत, तर या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. म्हणून वरील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील प्रश्न गणिताशी निगडित आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गणित विषयाच्या त्रिकोणमिती या शाखेचा उपयोग होतो. त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्येही केला जातो. हे आपल्याला माहीतच आहे की ह्या त्रिकोणमितीची जी ओळख आहे, त्याचा जो वापर आहे तो कुठल्या भागामध्ये, कुठल्या पार्टमध्ये केला जातो हे आपल्याला या चित्रांद्वारे कळू शकतं. आता इथे आपण बघू शकतो की या नौकाशास्त्र आणि इतर ज्या काही शास्त्र आहेत, जसे की खगोलशास्त्र आहे, अभियांत्रिकी आहे, यामध्ये काय होतं, तर त्रिकोणमितीची जी ओळख आहे ती आपल्याला दिसून येते. मग आता त्रिकोणमिती हा शब्द 3 ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. त्रिकोणमिती हा किती शब्दापासून तयार झालेला आहे, तर 3 शब्दापासून तयार झालेला आहे. आणि ते 3 शब्द कुठले आहे, तर ते 3 शब्द आहे ट्राय म्हणजेच काय, तर 3, गोना म्हणजेच बाजू, आणि मेट्रोन म्हणजेच काय, तर मोजमाप. आपण त्रिकोणाचा अभ्यास केला आहे. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचा प्रमेय आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोणमिती विषयाची जी सुरुवात होते हे आपल्याला माहित आहे. मग त्रिकोण ABC मध्ये कोन B हा काटकोन आहे, तर कोन B हा या काटकोन समोरील बाजू AC ही काय आहे, कर्ण आहे. बघा, इथे आपण पाहू शकतो की आपला जो त्रिकोण आहे, त्रिकोण ABC, यामध्ये आपल्याला माहित आहे की कर्ण कुठला आहे, तर AC हा काय आहे, कर्ण आहे. तसेच या त्रिकोणाच्या संदर्भात पायथागोरसच्या प्रमेयाचे विधान जे आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर काय आहे, तर AC वर्ग हे येणार आहे. मग हे कशानुसार झालं, तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की जर त्रिकोण ABC, आता इथे काय दिलेले आहेत आपल्याला, तर 2 त्रिकोण दिलेले आहे. पहिला जो त्रिकोण आहे तो आहे त्रिकोण ABC व दुसरा कुठला आहे, तर PQR. तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात हे आपल्याला सांगायचं आहे, कारण हे दोघं जे कोण आहेत ते कसे आहेत, समरूप आहेत, सारखे आहेत. म्हणून आता ज्या संगत बाजू आहेत त्या आपण बघा इथे आहे की AB छेद काय आहे, PQ. त्यानंतर BC छेद येणार आहे QR आणि AC छेद येणार आहे PR. तर अशा प्रकारे आपण त्याच्या ज्या संगत बाजू आहेत त्या सांगितलेल्या आहे, म्हणजे सारख्या ज्या बाजू आहेत त्या आपण इथे करून घेतलेल्या आहे. बघा, आता त्रिकोणाच्या संदर्भातील काही ज्या संज्ञा आहेत त्या देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर त्या ज्या संज्ञा आहेत त्रिकोणाच्या संदर्भातील त्या अशा आहे की काटकोन त्रिकोण ABC मध्ये, आता हा काय आहे, काटकोन त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर किती आहे, तर 90 अंश. तर कोन A, कोन C हे काय आहेत, लघुकोन आहेत. म्हणजे इथे आपण बघू शकतो की त्रिकोण ABC यामध्ये AC हा काय आहे, कर्ण आहे, आणि कोन A च्या लगतची जी बाजू आहे ती कोन A च्या लगतची बाजू बरोबर काय येणार आहे, इथे बघा, कोन C च्या समोरील जी बाजू आहे ती, आणि कर्ण कुठला येणार आहे, तर AC हा कर्ण आहे, कोन C च्या लगतची बाजू. तर अशा पद्धतीने आपल्या इथे काय होणार आहे, तर हे दोन्ही कोन जे आहे त्याचा कर्ण जो आहे तो आपण सांगितलेला आहे, आणि A च्या लगतची बाजू देखील आपण इथे स्पष्ट करून घेतलेली आहे. आता इथे त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. तर त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे आपल्याला माहित आहे की शेजारील ही जी आकृती आपण इथे काढून घेतलेली आहे ती काटकोन त्रिकोणाने दाखवलेली आहे. म्हणजे आपण काय काढलेले आहे की त्रिकोण हा जो कोन आहे तो आहे कोन B. मग ह्याला आपण पुढे काय केलेलं आहे, तर वाढवत नेलेलं
आहे. मग जो त्रिकोण आहे तो आहे PBQ. त्यानंतर आपल्याला जो इथे कोन B हा सामायिक कोन आहे, त्यामुळे हे सर्व काटकोन कसे असतात तर हे सर्व काटकोन त्रिकोण हे समरूप असतात, हे आपण इथे पाहू शकतो. मग येथे त्रिकोण PQB, इथे काय आहे त्रिकोण PQB, समरूप त्रिकोण काय येणार आहे तर ACB हा त्रिकोण समरूप येणार आहे. मग त्याच्या ज्या संगत बाजू आहेत त्या देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की PB छेद AB बरोबर काय आहे तर PQ छेद AC बरोबर BQ छेद BC बरोबर काय येणार आहे PQ छेद AC बरोबर PB छेद AB. म्हणून PQ छेद PB बरोबर काय येणार आहे AC छेद AB, एकांतर क्रिया आहे. मग QB छेद BC बरोबर काय येणार आहे PB छेद AB आणि QB छेद PB बरोबर BC छेद AB हे येणार आहे. ह्या संगत बाजू ज्या आहेत त्या एकांतर क्रिया आपण दाखवलेल्या आहेत. मग त्रिकोण PQB मध्ये इथे PQ छेद काय आहे PB बरोबर कोन B च्या समोरील बाजू छेद काय आहे कर्ण आहे. मग इथे आपण पाहू शकतो की इथे त्रिकोण आपल्याला PBQ हा दिलेला आहे. याचा कर्ण कुठला आहे तर कर्ण आहे PB आणि याची लगतची जी बाजू आहे तो आहे कोन B आणि कोन B च्या लगतची बाजू म्हणजेच इथे कर्ण आपल्याला दिलेला आहे AC हा आहे कर्ण आणि लगतचा बाजू आहे P. कोन B च्या लगतची कुठली बाजू आहे तर कर्ण AB ही त्याच्या लगतची बाजू आहे. म्हणून आपण इथे काय दिलेले आहे बघा AC छेद AB बरोबर कोन B च्या समोरील बाजू छेद काय आहे तर कर्ण हा येणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्रिकोण PQ मध्ये आपण त्याच्या जे काही गुणोत्तर आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजेच PQ छेद PB व AC छेद AB ही गुणोत्तरे कशी आहेत तर समान आहेत. दिलेल्या ह्या आकृत्यावरून आपण ते सिद्ध केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता PQ छेद काय आहे PB बरोबर AC छेद AB बरोबर कोन B च्या समोरील बाजू छेद काय येणार आहे कर्ण येणार आहे. मग या गुणोत्तराला B या कोनाचे साइन गुणोत्तर असेही म्हणतात. हे थोडक्यात आपल्याला कसं लिहिता येणार आहे तर साइन B असे जे आहे ते आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणजे या गुणोत्तराला आपल्याला साइन B हे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की त्रिकोण PQB व त्रिकोण ACB मध्ये हे जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे. BQ छेद काय येणार आहे PB बरोबर कोन B च्या समोरील बाजू छेद कर्ण आणि BC छेद AB बरोबर कोन B च्या लगतची बाजू छेद काय येणार आहे कर्ण. BQ छेद PB बरोबर BC छेद AB बरोबर काय येणार आहे कोन B च्या लगतची बाजू छेद कर्ण. म्हणजे या गुणोत्तराला कोन B चे काय म्हणता येणार आहे तर कोसाइन असे त्याला म्हणता येणार आहे. म्हणजेच इथे B चे कोसाइन काय आहे तर B गुणोत्तर असे त्याला आपण म्हणू. मग गुणोत्तर थोडक्यात काय आहे कॉस B असे आपल्याला इथे लिहिता येणार आहे. तर कॉस B असे गुणोत्तर जे आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. आता तिसरं जे आहे ते आपण घेणार आहोत PQ छेद BQ बरोबर काय आहे AC छेद BC बरोबर कोन B च्या समोरील बाजू छेद काय येणार आहे कोन B च्या समोरील कोन B च्या लगतची बाजू. या गुणोत्तराला कोन B चे टॅजंट गुणोत्तर असेही म्हणतात. म्हणजे हे गुणोत्तर थोडक्यामध्ये टॅन B म्हणजेच हे गुणोत्तर थोडक्यात काय येणार आहे तर या गुणोत्तराला कोन B चे टॅजंट म्हणजेच गुणोत्तर असे देखील म्हणतात. मग हे गुणोत्तर थोडक्यामध्ये आपण काय करणार आहोत तर टॅन B असे लिहिणार आहोत, जे आपण इथे घेतलेले आहे टॅन B. मग हे झालं आपलं टॅन B. त्यानंतर आपण पाहू शकतो दुसरं जे उदाहरण आपण घेतलेलं आहे. काही वेळा काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनाची मापे थीटा, अल्फा, बीटा इत्यादी ग्रीक अक्षरांनी दर्शवतात. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABCच्या C या लघुकोनाचे माप थीटा या अक्षराने दाखवलेले आहे. मग इथे आपण काय करू शकतो की कोन ABC बरोबर काय आहे तर इथे आपण पाहू शकतो की थीटा C बरोबर काय आहे तर C बरोबर आहे थीटा. मग साइन C बरोबर साइन थीटा बरोबर A छेद AB छेद काय येणार आहे तर AC येणार आहे. म्हणून कॉस C बरोबर कॉस थीटा बरोबर काय तर BC छेद AC. मग टॅन C बरोबर टॅन थीटा बरोबर AB छेद BC हे आलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर साइन गुणोत्तर बरोबर काय आहे तर कोनासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजे कॉस गुणोत्तर बरोबर कोनालगतची बाजू छेद
कर्ण. त्यानंतर इथे टॅन गुणोत्तर बरोबर कोणासमोरील बाजू छेद काय येणार आहे, कोणालगतची बाजू हे येणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण PQR चा कोण R हा काटकोन आहे, तर खालील गुणोत्तर जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मग इथे sin P, cos Q, tan P आणि tan Q हे जे आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. मग बघा दिलेली आकृती कुठली आहे, तर PQR चा कोण कुठला आहे, तर R हा काटकोन आहे. म्हणून sin P बरोबर काय होणार आहे, तर कोण P समोरील बाजू छेद कर्ण हे होणार आहे. मग sin P बरोबर काय, तर QR छेद PQ. मग cos Q बरोबर काय येणार आहे, तर कोण Q लगतची बाजू छेद कर्ण हे येणार आहे. मग cos Q बरोबर काय आहे, QR छेद, तर बघा sin P बरोबर काय येणार आहे, तर QR छेद PQ. आपण आकृतीमध्ये बघू शकतो की QR छेद काय येणार आहे, तर PQ हे येणार आहे, जे आकृतीद्वारे देखील आपण बघितलेलं आहे. मग sin P बरोबर आलेला आहे. मग cos Q बरोबर काय आहे, तर कोण Q लगतची बाजू छेद कर्ण हा cos Q बरोबर आहे. मग cos Q बरोबर QR छेद PQ. आणि tan P बरोबर कोण P समोरील बाजू छेद काय येणार आहे, तर कोण P लगतची बाजू हे येणार आहे. त्यानंतर tan P बरोबर काय आहे, QR छेद PR. मग tan Q बरोबर कोण Q समोरील बाजू छेद कोण Q लगतची बाजू. त्यानंतर हे झालं चौथं. मग tan Q बरोबर काय, PR छेद QR. मग दुसरे जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोण LMN बरोबर काय आहे, तर 90 अंश आहे. आणि कोण L बरोबर किती, तर 50 अंश आहे. आणि कोण N बरोबर किती, 40 अंश. यावरून खालील गुणोत्तर जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. म्हणून इथे आपण LMN हा त्रिकोण घेतलेला आहे. L कोण बरोबर काय आलेला आहे, तर कोण L बरोबर आहे 50 अंश. आणि कोण N बरोबर किती आहे, तर ते 40 अंश आहे, जे आपण इथे घेतलेलं आहे. आता दोन जे कोण आहे त्याची मापे आपल्याला इथे दिलेली आहे. मग इथे आपल्याला याचे गुणोत्तर जे आहे ते काढायचे आहे. म्हणून बघा याचे जे गुणोत्तर आहे कोण त्रिकोण LMN चे आपण काढून घेतलेले आहे. बघा sin 50 अंश, cos 50 अंश, tan 40 अंश आणि cos 40 अंश असे जे मापे आहेत ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून त्रिकोण LMN मध्ये काय आहे, कोण LMN 90 अंश आहे. कोण L बरोबर किती आहे, 50 अंश आहे. आणि कोण N बरोबर किती आहे, 40 अंश आहे. मग sin 50 अंश बरोबर किती, तर कोण L समोरील बाजू छेद कर्ण. त्यानंतर sin 50 अंश बरोबर किती, MN छेद LN. त्यानंतर cos 50 कोण L लगतची बाजू जे आहे छेद कर्ण हा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून cos 50 अंश बरोबर किती, LM छेद LN. त्यानंतर जे तिसरं आहे ते tan 40 बरोबर किती आहे, कोण N समोरील बाजू छेद कोण N लगतची बाजू हे आपल्याला आलेलं आहे. मग आता tan 40 बरोबर काय आहे, तर LM छेद MN हे tan 40 बरोबर आपण घेतलेलं आहे. नंतर cos 40 अंश बरोबर काय आहे, तर कोण N लगतची बाजू छेद कर्ण हे येणार आहे. त्यानंतर cos 40 अंश बरोबर किती, MN छेद LN. मग त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध जो आहे तो देखील इथे आपण पाहणार आहोत. आणि तो आहे आकृतीमधील PMN. आपण इथे आकृती पाहू शकतो. ती जी आकृती आहे ती आहे त्रिकोण PMN. कुठले आहे, तर त्रिकोण PM आणि N हा काय दिलेला आहे आपल्याला, काटकोन त्रिकोण दिलेला आहे. जो आपण इथे बघू शकतो की आपल्याला कुठला त्रिकोण दिलेला आहे, तर काटकोन त्रिकोण दिलेला आहे. मग यामध्ये मापकोन M बरोबर किती आहे, 90 अंश. आणि कोण P व कोण N हे परस्परांचे कोटी कोण आहेत. ही जी उकल आहे ते आपल्याला करायची आहे. तर मापकोन N बरोबर थिटा, तर मापकोन P बरोबर काय आहे, 90 वजा थिटा हे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की sin थिटा बरोबर काय आहे, PM छेद PN हे आहे समीकरण 1. त्यानंतर cos थिटा बरोबर NM छेद PN हे आहे समीकरण 2. त्यानंतर tan थिटा PM छेद काय आहे, NM बरोबर समीकरण 3 हे आपण पाहिलेलं आहे. नंतर sin 90 वजा थिटा बरोबर NM छेद PN हे समीकरण किती झालं, तर 4थं झालेलं आहे. मग cos 90 वजा थिटा बरोबर काय आहे, PM छेद PN. मग समीकरण हे कुठलं आहे, तर 5वं आहे. त्यानंतर tan 90 वजा थिटा, मग NM छेद PM बरोबर काय आहे,
समीकरण 6 आहे. मग साइन थिटा बरोबर काय आहे, कॉस 90 वजा थिटा, समीकरण 1 व समीकरण 5 वरून हे आपण घेतलेलं आहे. तर बघा कॉस थिटा बरोबर काय, तर साइन 90 वजा थिटा म्हणजे समीकरण 2 व समीकरण 4 वरून हे आपण घेतलेलं आहे. तर इथे आपण काय लक्षात ठेवायचं आहे, टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा, मग पी एम छेद काय आहे NM आणि NM छेद आहे PM. समीकरण 3 व समीकरण 6 वरून हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर काय येणार आहे, तर 1 येणार आहे. मग हे आलेलं आहे 1. त्यानंतर आपण पाहू शकतो की टॅन थिटा गुणिले टॅन कंसामध्ये 90 वजा थिटा बरोबर किती आलेलं आहे, तर 1 हे आलेलं आहे. तसेच आपण बघू शकतो साइन थिटा छेद काय आहे, कॉस थिटा बरोबर PM छेद PN छेद NM छेद काय येणार आहे, PN बरोबर PM छेद काय आहे, PN गुणिले PN छेद NM बरोबर PM छेद NM बरोबर काय आलेला आहे, तर टॅन थिटा हा आलेला आहे. मग पुढील गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय लक्षात ठेवायच्या आहे बघा, कॉस 90 वजा थिटा बरोबर काय आहे, साइन थिटा, मग साइन 90 वजा थिटा बरोबर काय आहे, कॉस थिटा, मग साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर काय आहे, टॅन थिटा. मग टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर किती आलेला आहे, तर 1 आलेला आहे. म्हणून 1 छेद साइन थिटा बरोबर कॉसेक थिटा हा आपण घेतलेला आहे. 1 छेद कॉस थिटा बरोबर काय येणार आहे, तर सेक थिटा येणार आहे. मग 1 छेद टॅन थिटा बरोबर किती, तर कॉट थिटा हा आपण घेतलेला आहे. मग सेक थिटा बरोबर किती, कॉसेक थिटा 90 वजा थिटा, मग कॉसेक थिटा बरोबर काय आहे, सेक 90 वजा काय आहे, तर थिटा. आणि टॅन थिटा बरोबर कॉट 90 वजा थिटा हा आपण घेतलेला आहे. मग कॉट थिटा बरोबर किती, तर टॅन 90 वजा थिटा हे देखील आपण इथे घेतलेला आहे. मग 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे तो देखील आपण जाणून घेणार आहोत. तर एखाद्या त्रिकोणाच्या कोनाची जी मापे आहे ते आपण किती असणार आहे, तर 30 अंश 90 अंश 60 अंश असतील तर आपल्याला माहित आहे की 30 अंश कोनासमोरील जी बाजू आहे करण्याचे कसे असते, तर ती निम्मी असते. म्हणून 60 अंश कोनासमोरील बाजू करण्याचे कसे आहे, लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट आहे. म्हणून इथे आपण पाहू शकतो की त्रिकोण ABC आणि त्रिकोण A जो आहे, कोण A बरोबर किती आहे, 60 अंश आहे. कोण C बरोबर किती आहे, तर तो आहे 30 अंश. मग साहजिकच आहे कोण B बरोबर किती असणार आहे, तर कोण B बरोबर असणार आहे 90 अंश. हा एक इथे काय तयार झालेला आहे, काटकोन तयार झालेला आहे. म्हणून बाजू करण्याच्या लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोण काय आहे, C बरोबर 30 अंश. मग कोण A बरोबर 60 अंश. कोण B बरोबर किती असणार आहे, तर 90 अंश जे आहे ते असणार आहे. मग AB बरोबर किती, 1/2 AC आणि BC बरोबर किती, तर वर्गमुळात 3/2 AC हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की 30 अंश व 60 अंश या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे जे आहे ते आज जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. व 30 व 60 या कोनांची जी त्रिकोणमिती आहे त्याचे जे गुणोत्तर आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे की काटकोन त्रिकोण PQR मध्ये जर कोण R 30 अंश, कोण P 60 अंश, कोण 90 Q बरोबर किती, तर 90 अंश. मग PQ बरोबर काय असणार आहे, तर PQ बरोबर हा A असणार आहे. तर बघा PQ बरोबर 1/2 PR आणि A बरोबर किती, तर A बरोबर 1/2 PR. मग PR बरोबर किती झालेलं आहे, तर 2A झालेला आहे PR बरोबर. मग QR बरोबर काय आहे, वर्गमुळात 3/2 बरोबर PR. मग QR बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले काय आहे, तर 2A आहे. किती आहे, 2A आहे. मग QR बरोबर किती, तर वर्गमुळात 3A किती आहे, QR बरोबर वर्गमुळात 3A. जर PQ बरोबर किती आहे A, तर PR बरोबर किती मिळालेला आहे, 2A आणि QR बरोबर किती मिळालेला आहे, तर वर्गमुळात 3A हे मिळालेलं आहे. बघा आपण तिन्ही बाजूंचे काय केलेले आहे, तर किंमत जी आहे ते अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. आता पुढील जे आहे 30 मापाच्या कोनांची त्रिकोणमितीय जे गुणोत्तर आहे ते आपण इथे बघितलेलं आहे की साइन
30 अंश बरोबर किती PQ छेद PR बरोबर A छेद 2A बरोबर काय आहे 1 छेद 2 आहे. मग cos 30 अंश बरोबर किती QR छेद PR बरोबर वर्गमुळात 3A छेद 2A बरोबर वर्गमुळात 3 छेद किती आहे तर 2 आहे. मग इथे tan 30 अंश बरोबर किती आहे PQ छेद QR बरोबर A छेद वर्गमुळात किती 3A बरोबर 1 छेद वर्गमुळात 3 हे आपण घेतलेले आहे. त्यानंतर 60 अंश मापाच्या कोनाची जी त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर sin 60 अंश बरोबर किती आहे तर QR छेद PR बरोबर वर्गमुळात 3A छेद 2A बरोबर काय आहे वर्गमुळात 3 छेद 2 हे आहे. हे आपण इथे घेतलेलं आहे. मग cos 60 म्हणजे 60 अंश बरोबर किती PQ छेद PR बरोबर A छेद काय आहे 2A बरोबर 1 छेद 2 हे आलेलं आहे. मग tan 60 अंश बरोबर किती QR छेद PQ बरोबर काय आहे वर्गमुळात 3A छेद A बरोबर काय आहे वर्गमुळात 3 हे घेतलेलं आहे. त्यानंतर इथे sin थिटा बरोबर काय आहे cos 90 वजा थिटा आणि cos थिटा बरोबर sin 90 वजा थिटा जे आपण या आकृतीद्वारे पाहू शकतो. PQR मध्ये आपल्याला इथे PR बरोबर किती मिळालेला आहे 2A आणि PQ बरोबर किती आहे तर A आहे आणि QR बरोबर किती आहे तर वर्गमुळात 3A ही ह्या ज्या किमती आहेत त्या आपण घेतलेल्या आहे. म्हणजेच cos 30 अंश बरोबर किती आहे तर sin 90 वजा 30 बरोबर किती आलेला आहे तर sin 60 अंश आलेलं आहे. मग sin 30 बरोबर किती cos 60 किती आलेलं आहे cos 30 बरोबर sin 60 अंश आलेला आहे. आता हा जो चार्ट आहे तो आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे की sin 30 अंश बरोबर किती 1 छेद 2 cos 30 अंश बरोबर किती वर्गमुळात 3 छेद 2 मग tan 30 अंश बरोबर किती 1 वर्गमुळात 3 मग sin 60 बरोबर किती वर्गमुळात 3 छेद 2 cos 60 बरोबर किती तर 1 छेद 2 मग tan 60 बरोबर किती तर वर्गमुळात 3 आपण घेतलेले आहे. मग 45 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपल्याला सांगायचे आहे. ते आहे काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन किती आहे B जो 90 अंश आहे आपण इथे घेतलेला आहे 90 अंश. त्यानंतर कोन A जो आहे तो आपण किती घेतलेला आहे तर 90 कोन B जो आहे तो 90 अंश आहे. कोन A 45 अंश आहे. कोन C देखील 45 अंश आहे. मग हा कुठला कोन आहे तर तो समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. AB बरोबर किती आहे A तर BC बरोबर किती असणार आहे A. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण AC ची जी लांबी आहे ती काढलेली आहे. AC वर्ग बरोबर किती AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर किती आहे तर A वर्ग अधिक A वर्ग आलेला आहे. मग AC वर्ग बरोबर किती तर 2A वर्ग म्हणून AC बरोबर किती तर वर्गमुळात 2A हे आपलं आलेलं आहे. AC बरोबर किती आहे तर वर्गमुळात 2A. त्यानंतर बघा 45 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय जी गुणोत्तरे आहे ती देखील आपण इथे काढून घेतलेली आहे. कोन C बरोबर किती तर कोन C बरोबर आहे 45 अंश. मग sin 45 अंश बरोबर AB छेद AC बरोबर A वर्गमुळात 2A बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. मग cos 45 बरोबर किती तर BC छेद AC मग बरोबर A वर्गमुळात किती तर 2A म्हणून बरोबर किती आलेला आहे 1 छेद वर्गमुळात 2 आलेला आहे. मग tan 45 अंश किती तर AB छेद BC बरोबर A छेद A बरोबर काय आलेलं आहे तर 1 आलेलं आहे. मग बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की sin 45 अंश बरोबर किती 1 वर्गमुळात 1 छेद काय आहे वर्गमुळात 2 आहे. मग cos 45 अंश बरोबर किती तर 1 छेद किती तर वर्गमुळात 2 हे आपण घेतलेले आहे cos 45 अंश बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या tan बरोबर किती आहे 45 अंश बरोबर 1. मग 0 अंश व 90 अंश मापाच्या कोनाची जी त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत ती देखील इथे आपण जाणून घेणार आहोत. तर AB ची बघा इथे आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहे. म्हणून AB ची लांबी स्थिर ठेवून कोन B चे माप जसे कमी होते तसे कोन B समोरील बाजू AC ची लांबी कमी होते. म्हणून कोन B चे जे माप आहे ते कमी झाले की sin थिटाची किंमत काय होते कमी होते. हे आपल्याला या आकृतीवरून समजून येणार आहे. तर इथे आपल्याला sin थिटाची जी किंमत आहे ती कशी कमी झालेली आहे ते आपल्याला ह्या उदाहरणाद्वारे
कळणार आहे. तर इथे आपण पाहू शकतो की साइन थिटा म्हणजेच कोन बी चे जे माप आहे ते आहे 0 अंश होईल, तेव्हा AC ची जी लांबी आहे ती किती होईल 0 अंश होईल. मग साइन 0 अंश बरोबर किती AC छेद AB बरोबर 0 अंश किती तर 0 छेद AB. मग साइन 0 अंश बरोबर किती आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणून इथे ज्या 3 आकृत्या आहेत त्या आपण दाखवलेल्या आहे आणि त्यानुसार बघा इथे AC आणि हे आहे किती तर इथे आपण पाहू शकतो AC तिन्ही ज्या आकृत्या आहेत त्या आपण इथे बघू शकतो त्रिकोण ABC त्रिकोण ABC म्हणजेच साइन 90 बरोबर किती AC छेद AB हे आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकतो की साइन 90 अंश बरोबर किती 1 आलेला आहे. मग आपण कोटीकोणाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे जे आहे ते आपण पाहिली आहे म्हणजे साइन थिटा बरोबर किती तर कॉस मग 90 वजा थिटा म्हणजे कॉस थिटा बरोबर किती तर साइन 90 वजा थिटा मग कॉस 0 अंश बरोबर किती तर साइन 90 वजा 0 अंश साइन 90 अंश बरोबर किती आलेला आहे तर 1 आलेला आहे आणि कॉस 90 अंश बरोबर किती तर साइन 90 वजा 90 अंश मग साइन 0 अंश बरोबर किती तर 0. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की साइन 0 अंश बरोबर काय आहे 0 आहे. मग साइन 90 अंश बरोबर किती आहे तर 1 आहे आणि कॉस 0 अंश बरोबर 1 आलेला आहे. त्यानंतर कॉस 90 अंश बरोबर किती तर 0 आपण घेतलेला आहे. मग आपल्याला माहित आहे की टॅन थिटा बरोबर किती साइन थिटा छेद किती कॉस थिटा म्हणून टॅन 0 बरोबर काय आलेला आहे साइन 0 छेद कॉस 0 बरोबर 1 छेद 0 छेद 1 बरोबर किती तर 0 आणि टॅन 90 बरोबर किती साइन 90 अंश छेद कॉस 90 अंश बरोबर 1 छेद 0 हे आलेलं आहे. मग परंतु 1 छेद 0 हा भागाकार करता येत नाही म्हणून थिटा लघुकोन असून तो मोठा होत 90 अंशच्या जवळ जाऊ लागतो तसा टॅन थिटा निर्बंधपणे मोठा जातो परंतु टॅन 90 ची किंमत जी आहे ती ठरवता येत नाही. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की विशिष्ट मापाच्या कोनांची जी त्रिकोणमिती जे गुणोत्तर आहे ती जी सारणी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघा गुणोत्तरे म्हणजेच कोनांची मापे 0 अंश आणि 30 अंश 45 अंश त्याची किती आहे तर आपण इथे बघू शकतो की गुणोत्तरे जे आहे कोनांची मापे साइन 0 अंशची किती आहे 0 30 अंशची आहे 1 छेद 2 45 अंशची आहे 1 छेद वर्गमुळात 2 आणि 60 अंशची आहे वर्गमुळात 3 छेद 2 आणि 90 अंशची आहे 1. तसेच कॉस 1चं काय आहे 1 आहे आणि 30 अंशचं काय आहे वर्गमुळात 3 छेद 2. तसेच 45 अंशचं आहे 1 छेद वर्गमुळात 2. 60 अंशचं आहे 1 छेद 2 आणि शेवटचं काय असणार आहे 90 अंशचं असणार आहे 0. मग टॅनचं काय असणार आहे 0 आणि 1 छेद वर्गमुळात 3 तसेच 1 वर्गमुळात 3 आणि त्याचं जे 90 अंश आहे ठरवता येणार नाही. तर ही जी सारणी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता इथे काही उदाहरणे जे आहेत ते आपल्याला दिलेली आहेत ते आहे किंमत काढा. मग 2 टॅन बरोबर 40 अंश अधिक काय झालेलं आहे कॉस 30 अंश साइन 60 अंश. उकल काय आहे बघा 2 टॅन बरोबर किती तर 45 अंश अधिक कॉस 30 अंश वजा साइन 60 अंश बरोबर किती तर 2 गुणिले 1 अधिक वर्गमुळात 3 छेद 2. मग आपण ते घेतलेले आहे वर्गमुळात 2 छेद 3 छेद 2. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की जे आपलं उत्तर आहे ते पुढील प्रमाणे आलेलं आहे 2 गुणिले 1 अधिक वर्गमुळात 3 छेद 2 वजा वर्गमुळात 3 छेद 2 बरोबर किती आलेलं आहे तर 2 अधिक 0 म्हणजेच 2 जे आहे ते आलेलं आहे हे आपण इथे पाहू शकतो. मग काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर किती 90 अंश कोन R जो आहे थिटा आणि जर साइन थिटा बरोबर 5/13 कॉस थिटा आणि टॅन थिटा हे जे आहे ते आपल्याला काढायचे आहे म्हणून PQR बरोबर थिटा हे आपण काढून घेतलेलं आहे. म्हणून बघा काटकोन त्रिकोण PQR मध्ये R बरोबर काय आहे तर R बरोबर थिटा मग साइन थिटा बरोबर काय आलेलं आहे तर 5/13 मग PQ छेद PR बरोबर किती तर 5/13 मग PQ बरोबर किती तर 5K आणि PR बरोबर किती तर 13K हे आपण मानू. त्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार QR आपल्याला काढायचा आहे म्हणून PQ वर्ग अधिक QR वर्ग अधिक PR वर्ग म्हणजेच 5K वर्ग अधिक QR वर्ग बरोबर किती 13K
वर्ग. मग 25k वर्ग अधिक QR वर्ग बरोबर काय आलेलं आहे 169k वर्ग म्हणजे 169k वर्ग. मग QR वर्ग बरोबर किती तर 169k वर्ग वजा किती आलेला आहे 25k वर्ग आलेला आहे. मग QR वर्ग बरोबर किती तर 144k वर्ग. मग QR बरोबर किती तर 12k आलेलं आहे. त्यानंतर आता काटकोनामध्ये बघा त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर किती तर 5k आणि PR बरोबर 13k तर QR बरोबर किती 12k आलेलं आहे. मग cos θ बरोबर किती QR छेद PR बरोबर 12k छेद 13k आणि 12 छेद किती 13. मग इथे tan θ बरोबर PQ छेद QR बरोबर 5k छेद किती 12k बरोबर 5 छेद किती आलेला आहे 12 आलेला आहे. मग इथे आपण बघू शकतो की PR बरोबर 13k आलेला आहे तसेच PQ बरोबर 5k आणि QR बरोबर किती आलेला आहे 12k आलेला आहे. आता पुढचा जो आहे त्रिकोणमितीमधील जे महत्त्वाचे समीकरण आहे ते आपण घेणार आहोत. तर त्रिकोण PQR हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे. मग PQR 90 अंश आहे आणि R आपल्याला θ मानायचा आहे. हा बघा हा आहे PQR, R आपण काय मानलेला आहे θ. मग sin θ बरोबर PQ छेद काय आहे PR समीकरण 1 नुसार आपण केलेलं आहे. मग cos θ बरोबर किती तर इथे आपण पाहू शकतो की cos θ जे cos θ आहे cos θ बरोबर किती आहे तर QR छेद PR समीकरण 2 वर. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग छेद PR वर्ग अधिक QR वर्ग छेद काय आलेला आहे PR वर्ग बरोबर PR वर्ग छेद काय आहे PR वर्ग. मग प्रत्येक पदाला PR ने आपण भागायचे आहे. मग PQ छेद काय आहे PR अधिक QR छेद PR वर्ग बरोबर किती आहे तर 1 हे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतो की पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर किती तर PR वर्ग. मग PQ छेद PR वर्ग अधिक QR वर्ग अधिक PR वर्ग बरोबर किती PR वर्ग छेद PR वर्ग. हे प्रत्येक पदाला PR ने वर्गने आपण काय केलेलं आहे भागितलेलं आहे. म्हणून PQ वर्ग छेद PR चा वर्ग अधिक QR छेद PR चा वर्ग बरोबर किती आलेला आहे तर 1 आलेला आहे. हे दोन्ही वर्ग याला आपण अधिक केलेला आहे. मग काय आलेला आहे 1 आलेला आहे. मग sin θ वर्ग अधिक cos θ वर्ग बरोबर किती तर 1. मग समीकरण 1 व समीकरण 2 वरून आपण हे घेणार आहोत. तर समीकरण 1 व समीकरण 2 वरून आपण घेतलेले आहे. हे आपण आता काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत की sin θ वर्ग म्हणजे sin θ चा वर्ग हा sin θ असा आपण लिहू शकते. मग इथे ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत त्या आहे 5 sin 30 अंश अधिक 3 tan 45 अंश. मग इथे 5 sin θ म्हणजेच 30 अधिक 3 tan 45 अंश म्हणजेच या किमती ज्या आहे आपण त्या भरलेल्या आहे 5 गुणिले 1/2 अधिक 3 गुणिले 1 5/2 अधिक काय आलेला आहे तर 3 आलेला आहे. म्हणजेच इथे उत्तर जे आहे आपलं आलेलं आहे 11/2 हे आपण काय घेतलेलं आहे त्याचं उत्तर केलेलं आहे. मग आता किमती ज्या आहेत त्या दुसऱ्याच्या काढायच्या आहेत त्या आहे tan 60 छेद sin 60 अधिक cos 60. मग त्याचे उकल बघा आपण केलेले आहे tan 60 छेद sin 60 अधिक cos 60 बरोबर किती तर वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3/2 अधिक 1/2. मग tan 60 बरोबर किती वर्गमुळात 3 आणि sin 60 बरोबर वर्गमुळात 3/2. cos काय आलेला आहे तर 60 मग 1/2 आलेला आहे. मग बरोबर किती येणार आहे बघा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 अधिक 1/2 हे आपलं काय आलेलं आहे तर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात किती आहे 3 आहे वर्गमुळात 3 अधिक 1 हे आपलं आलेलं आहे. मग बरोबर किती येणार आहे तर बरोबर येणार आहे आता ह्या ज्या किमती आहेत त्या sin θ बरोबर 4/5 तर cos θ ची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा sin θ बरोबर किती तर sin θ
तर इथे बघू शकतो आपण साइन थिटा बरोबर किती आहे तर 4/5 आहे. मग दोन्ही बाजूंना वर्ग केल्यानंतर साइन वर्ग थिटा बरोबर किती आहे 16/25 आहे. मग दोन्ही बाजू 1 मधून आपल्याला काय करायचे आहे तर ती आपल्याला वजा केल्यानंतर काय मिळणार आहे पहा तर 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर काय आहे 1 वजा 16/25. मग 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर काय आहे 25 वजा 16/25 हे आपल्याला आलेलं आहे. मग इथे आपण पाहू शकतो की 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर काय आहे 9/25 हे आहे. मग 9/25 आपलं आलेलं आहे थिटा बरोबर 9/25. मग कॉस वर्ग थिटा बरोबर किती आलेला आहे 9/25. 1 वजा साइन वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतल्यानंतर कॉस थिटा बरोबर किती आलेला आहे तर कॉस थिटा बरोबर आलेला आहे इथे आपलं 3/5 हे कॉस थिटा बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये काय शिकलेलो आहोत तर त्रिकोणमितीय म्हणजे काय, त्याची गुणोत्तरे व त्यातील संबंध, तसेच विशिष्ट कोनातील त्रिकोणमितीय गुणोत्तरे इत्यादींचा आपण अभ्यास जो आहे या प्रकरणामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं भाग 2 मधील जे 8वं प्रकरण आहे त्रिकोणमिती हे आपण विविध उदाहरणाद्वारे त्याचा अभ्यास केलेला आहे. काही जे नियम आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 8वं प्रकरण आहे त्रिकोणमिती हे आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे घेऊन देखील हे जे प्रकरण आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करूया.